जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणी आणि जाणी त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. बघा आता हे सिद्ध झालं की रज्जू उपहित चैतन्य, त्या चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या, त्या अविद्येपासून सर्प निर्माण होतो या अगोदर सांगितलं. पण त्याच्यावर खूप शंका यायला लागल्या, आक्षेप घ्यायला लागली कुणी शिष्यासारखंच. म्हणून दुसरं सांगितलं की सर्पाला आणि दोरीला हे अधिष्ठान एकच आहे आणि ते साक्षी चैतन्य आहे. मग शिष्यानं शंका केली, मला साक्षी चैतन्य कसं काय अधिष्ठान असेल, आहे का नाही? एकच दोघांचं अधिष्ठान कसं काय? सर्प तर बाहेर आहे, साक्षी तर राहत आहे, मग ते ज्ञानाला अधिष्ठान होईल, सर्पाला कसं काय अधिष्ठान होईल? मग गुरु सांगतात, बाबा हे बघ, अंतःकरणाची वृत्ती बाहेर रज्जुदेशापर्यंत जाते. रज्जुदेशात गेल्यानंतर रज्जूच्या आकाराची होते. ते रज्जूचं ज्ञान होतं, सामान्य ज्ञान होतं, इदम आकार त्या वृत्तीला प्राप्त होतो. रज्जूचं ज्ञान पूर्ण होत नाही, फक्त इदम रूपानं ज्ञान होतं, म्हणजे इदम आकाराला वृत्ती प्राप्त होते. आणि इदम आकाराला प्राप्त झालेली वृत्ती आणि ती रज्जू एका देशात असतात. मग त्या उपाध्या दोन एक झाल्या की ती अधिष्ठान चैतन्य तर एकच आहे. आणि मग रज्जूचं ज्ञान ज्या काळात होतं त्या काळामध्ये त्या रज्जूपै चैतन्याचं ज्ञान जसं असतं तेच चैतन्य साक्षी चैतन्य आहे. कारण तिथं इदम आकार वृत्ती तिथं गेलेली आहे आणि त्या वृत्तीला अधिष्ठान चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य, तेच रज्जूपै चैतन्य तेच साक्षी चैतन्य. त्याचं ज्ञान झालं की सर्पाचा आणि सर्पज्ञानाचा दोघाचा काय होतो? बाध होतो, दोघाची निवृत्ती होते. कारण तेच चैतन्य सर्पालाही अधिष्ठान आहे आणि सर्प ज्ञानालाही अधिष्ठान आहे. कारण त्या इदम आकार वृत्ती उपहित चैतन्याश्रित असणारी अविद्या, त्या विद्येपासून सर्पाची उत्पत्ती होते, ज्ञानाची उत्पत्ती होते. अविद्येमध्ये असणाऱ्या तमोगुणाचं कार्य सर्प आहे आणि सत्वगुणाचं कार्य ज्ञान आहे. आणि मग त्याचं अधिष्ठान आहे, सर्पाचं सर्प ज्ञानाचं अधिष्ठान आहे साक्षी चैतन्य, म्हणजे इदमाकार वृत्ती उपय चैतन्य. आणि ते रज्जूच्या ज्ञानकाळी ते ज्ञात होतं, रज्जूच्या ज्ञानकाळी ते ज्ञात झालं, अधिष्ठानाचं ज्ञान होतं. कल्पित सर्पाची आणि सर्पज्ञानाची काय होते? निवृत्ती होते. अशा प्रकारे तो सर्प अनिर्वचनीय आहे, त्या सर्पाचंही ज्ञान अनिर्वचनीय आहे. आणि ज्या विद्येपासून ते सर्प आणि सर्प निर्माण झाले ती अविद्यासुद्धा कशी आहे? अनिर्वचनीय आहे. अशा अनिर्वचनीय अविद्येपासून अनिर्वचनीय सर्पाची उत्पत्ती आणि सर्पज्ञानाची प्रतीती आहे का नाही? आणि जशी प्रतीती आली तसं त्याचं काय केलं? वर्णन केलं. म्हणून याला अनिर्वचनीय ख्याती अशा प्रकारचं म्हणतात असं सांगितलं. पण मग कशासाठी सांगितलं? दोरीवर सर्प कसा भासतो हे भांडण सुरू होतं त्या ख्यातीवाल्यांचं. तिथपर्यंत ही अनिर्वचनीय ख्याती आली. आता ही अनिर्वचनीय ख्यातीनुसार दोरीवर, आता तिथं दोरीवर म्हटलं आहे का नाही, पण इथं दोरी म्हणजे दोरीच्या आकाराची झालेली वृत्ती, तिला इदम आकाराची झालेली वृत्ती, त्या वृत्तीला उपहित जे चैतन्य, त्या चैतन्याच्या आश्रित असणारा अविद्या, त्या अविद्येपासून सर्प निर्माण होतो असं आपण समजून घ्यायचं. पण स्थूलदृष्टीनं त्या सर्पाला आणि सर्पज्ञानाला अधिष्ठान असणारं चैतन्य आणि ती दोरी एकाच देशात आहेत. म्हणून स्थूलदृष्टीनं रज्जूच्या ज्ञानानं सर्पाची निवृत्ती म्हणायला आणि सर्पज्ञानाची निवृत्ती म्हणायला काही हरकत नाही. आणि इथून पुढं सुद्धा असं म्हणत बसणार नाहीत इदम आकार वृत्ती उपहित चैतन्य आश्रित अविद्येचं कार्य सर्प आहे आणि त्याच अविद्येचं कार्य सर्पज्ञान आहे असं एवढं सांगत बसतं असतं का? हां, मग सर्पाला आणि सर्पज्ञानाला अधिष्ठान, इदम आकार वृत्ती उपहित साक्षी चैतन्य एवढं कोण सांगत बसतं? असं कोणा कळत आहे? सगळं म्हटलं ढोबळ दृष्टीनं, स्थूल दृष्टीनं, वरवरच्या दृष्टीनं म्हटलं जातं की सर्पाला आणि सर्पज्ञानाला अधिष्ठान काय आहे? दोरी आहे. असं वरवरच्या दृष्टीनं, स्थूल दृष्टीनं म्हटलं जातं. आणि ते काही वावगं नाही. आणि दोरीचं ज्ञान झालं की त्यावेळेला साक्षी चैतन्य ज्ञान होतेच आणि त्याच्या ज्ञानानं सर्प आणि सर्पज्ञान निवृत्ती होतेच. म्हणून अधिष्ठानाच्या ज्ञानानं कल्पिताची निवृत्ती होती याचाही बाध होत नाही आणि दोरीच्या ज्ञानानं सर्पाची सर्पज्ञानाची निवृत्ती होती असं म्हणायला काही हरकत
नाही. कळलं का? मग इथून पुढं असं एवढं सांगत बसणार नाही. दोरीच्या ज्ञानानं सर्पाची आणि सर्पज्ञानाची काय होते? निवृत्ती होते. असं सांगतील आता सगळं सगळं. मग एवढा कुठं कशाला केला? दोरीच्या ज्ञानानं सर्पाची निवृत्ती होते, हे कशासाठी सांगू लागले? हे याच्यासाठी सांगू लागले की दोरीवर जसा सर्प भासतो, दोरीच्या अज्ञानानं भासतो आणि दोरीच्या ज्ञानानं त्याची काय होते? निवृत्ती होते. हे कशासाठी विषय निघला आहे? हे हा शिष्य म्हणजे हे तिघजणं गुरुकडे गेले होते. महाराज, माझं संसार दुःख घालवा, संसार दुःख मला होतं आहे, त्या संसार दुःखातून मुक्त करा. अरे म्हणजे संसारच नाही तर संसार दुःख कुठे घालवायचं? मग दिसतंय ना मला संसार, त्याची वाट काय? अरे नाहीच बाबा, संसार नावाची वस्तूच नाही तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी कुठं. मग माझ्या ठिकाणी कोणाच्या ठिकाणी सांगा? कोणाच्याच ठिकाणी नाही. मग कोणाच्याच ठिकाणी नाही म्हणल्यानंतर संसार झालाच नाही असं सांगितल्यानंतर अजातवाद सांगितलं, समजा ना. थांब म्हणजे तुला विवर्तवाद सांगतो. विवर्तवाद म्हणजे मग अध्यासवाद. अध्यासवाद म्हणजे मग हा संसार अध्यस्त आहे, भासलेला आहे. कसा? जसा दोरीवर सर्प भासतो अज्ञानामुळं, तसा आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं हा सगळा संसार, सगळं जगत काय झालेलं आहे? भासलेलं आहे. हे सांगण्यासाठी हे दृष्टांत सांगितला होता आणि त्या दृष्टांतातच इतके दिवस गेले. काय सांगितलं होतं? तुझा दुसऱ्याचा दृष्टांत होता आणि तो कशासाठी सांगितला होता? आत्मस्वरूपाच्या अज्ञानानं आत्मस्वरूपावर जगत भासलंय, संसार भासलाय आणि त्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानानंच काय होईल? निवृत्त होईल, एवढं सांगायचं होतं. मग हे आत्मस्वरूपावर जगत कसं भासलं हे सांगण्यासाठी दोरीचा आणि सर्पाचा दृष्टांत दिला होता. मग त्या दोरीच्या सर्पाच्या दृष्टांतात इतके दिवस गेलेत. म्हणजे मुख्य सिद्धांत राहायला बाजूलाच आणि ह्याच्यातच गेले किती दिवस, आहे का नाही? हां, पण मग आता मुख्य मूळ सिद्धांत तिथून सुरू झालं ना, मग तिथं येतात. आता कुठं गेलं रे? किती पान नंबर आहे? 103 पान नंबर. आधार व अधिष्ठान यातील भेद. आता सर्पाला अधिष्ठान कोण? दोरी, रज्जू. अधिष्ठानानं आधार कोण? दोरीच. असंच म्हणावं लागतं ना. बघा आता शिष्य म्हणतो, महाराज हे अपार जगत आहे बघा, मला प्रतीतीला येणार. मग या जगताची ज्या अविद्येमुळं प्रतीती होते त्या जगताला आधार कोण हे कृपा करून सांगा. अविद्येमुळं जगाची प्रतीती येते का नाही? मग अविद्येमुळं म्हणजे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं जगाची प्रतीती येते. मग प्रतीतीला येणारं हे जे जग, या जगाला आधार कोण आहे ते कृपा करून मला तुम्ही काय करा, सांगा. हे जग कोणाच्या आधारानं राहते, टिकते? हां, कोणाच्या आधारानं जगत राहिलं एवढं मोठं? सांगा मला. हां, तर या जगाला आधार कोण आहे, कोणाच्या आधारावर जगत आहे ते मला तुम्ही कृपा करून सांगा. बघा आता चला, तर आजातवादाच्या दृष्टीने हे उत्तर दिलं आहे काय की जगत नाहीच आहे. तू जे म्हणतो ना या जगाला आधार कोण आहे, या जगाला आधार कोण आहे, तर त्याचं उत्तर असं आहे की हे जगतच नाही. आधार कशाचं कोण? जगत नावाची जर वस्तू असती तर तिला आधार सांगता आला असता. वंद्यापुत्र जर असता तर कोणत्या घरात राहतो ते घर सांगता आलं असतं. पण वंद्यापुत्र कोणत्या गावात राहतो सांगा बरं? कोण सांगतंय? हात वर करा. कुणाला सांगता येईल वंद्यापुत्र कोणत्या गावात राहतो? चष्मा तुला येते का सांगता? 4 डोळे असून तुला नाही बघता येत का कुठे? सांगतात, कुणाच येत नाही. का नाही सांगता येत? वंद्यापुत्रच नाही तर कोणत्या गावात राहतो काय सांगायचं? तसं जगत नावाची वस्तू असती तर त्याला आधार सांगता आला असता. पण जगत नावाची वस्तू आहे का? ती नाहीच आहे. हे उत्तर तर आजातवादाच्या दृष्टीनं गुरुंनी सांगितलेलंच आहे, पण त्याच्या लक्षात कुठे आहे? बघा बाबा रे, आजातवादाच्या दृष्टीनं जगत नाही आहे, नाहीच आहे. पण विवर्तवादाच्या दृष्टीनं जर सांगितलं, विचार केला
तर तुझा आत्मा जगाला आधार आहे आणि अधिष्ठान पण कोण आहे? आत्माच आहे. जगाला आधार आत्माच आणि जगाला अधिष्ठानसुद्धा आत्माच आहे. आधार वेगळा आणि अधिष्ठान वेगळं, आलं का लक्षामध्ये? पण जगाचा आधारही आत्माच आहे आणि जगाचं अधिष्ठानसुद्धा कोण आहे? आत्माच अशा प्रकारचा आहे. आरंभी तू ब्रह्मरूप आहेस असं आम्ही तुला सांगितलं होतं, आठवते का तुला? तू म्हटला होता की आम्हाला आनंदाची प्राप्ती करून घ्यायची आणि दुःखाची निवृत्ती करायची. मी तुला सांगितलं होतं तूच आनंदरूप आहेस, आठवते का? तूच ब्रह्मरूप आहेस. पण तुझा तसा निश्चय होत नाही. मी ब्रह्मरूप आहे असं तुला निश्चयच करीत नाही तू. आणि ज्याला मी ब्रह्म असा निश्चय होत नाही त्याला आत्मस्वरूपाचं अज्ञानच राहतंय आणि त्या अज्ञानामुळे जगत भासते. त्या अज्ञानामुळे काय होते? जगत भासते. तुझा आत्मा ब्रह्मरूप आहे. बघा, मग असं तुला सांगितलं होतं. पण त्याप्रमाणे ज्याला माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होत नाही त्यालाच आत्म्याच्या अज्ञानामुळं रज्जू सर्पाप्रमाणे हे जगत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भासतं. कळलं का? रज्जूवर जसा सर्प भासतो तसं आत्मस्वरूपावर हे जगत काय होतं? भासतं. जशी रज्जूच्या अज्ञानामुळं सर्प प्रतीती येते का नाही? रज्जू म्हणजे दोरीच्या अज्ञानानं जसे सर्पाची प्रतीती येते त्याप्रमाणे आत्म्याच्या अज्ञानानं जगत प्रतीती होते. आत्म्याचं अज्ञान आणि आत्म्याच्या अज्ञानामुळे जगाचं काय येतं? भान होतं, जगाची प्रतीती होते. आलं? असं सांगितलं. आणि मागं थोडंसं त्या रज्जू सर्पाचं दृष्टांत सांगत असताना, त्या दृष्टांताचं स्पष्टीकरण करत असताना तुला मी अगोदर असं सांगितलं होतं की सर्पाला अधिष्ठान रज्जूपही चैतन्य आहे आणि सर्पज्ञानाला अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे. पण नंतर दुसरा पक्ष सांगितला की सर्पाला पण अधिष्ठान आणि सर्पज्ञानाला पण अधिष्ठान साक्षी चैतन्यच आहे. सांगितलं का नाही? सांगितलं. ते सांगतात मागं एका पक्षामध्ये रज्जूपही चैतन्य आश्रित अविद्येनं आणि दुसऱ्या पक्षात साक्षी चैतन्य आश्रित अविद्येनं सर्प भासतो आणि सर्पाला अधिष्ठान चैतन्य आहे, रज्जू नाही असं सांगितलं होतं का नाही? सर्पाला अधिष्ठान चैतन्य आहे, रज्जू नाही असं सांगितलेलं आहे. तरीसुद्धा चैतन्याला अधिष्ठानत्व येण्यासाठी रज्जू ही उपाधी आहे. चैतन्याला अधिष्ठानत्व येण्यासाठी रज्जू उपाधी आहे का नाही? का नाही? आहे. म्हणून लवकर लक्षात येण्यासाठी स्थूलदृष्टीनं वरील विवेचनामध्ये रज्जू अधिष्ठान म्हटलेलं आहे. अलग लक्षामध्ये. आता इथलं वरचं विवेचन केलं का नाही? स्थूलदृष्टीनं म्हटलं आम्ही रज्जू अधिष्ठान आहे, तसं चैतन्यचं अधिष्ठान आहे. पण आम्ही आता रज्जू अधिष्ठान आहे सर्पाला असं जे म्हटलं ती कोणत्या दृष्टीनं? स्थूलदृष्टीनं म्हटलं, वरवरच्या दृष्टीनं म्हटलं. वास्तविक अधिष्ठान चैतन्यच आहे. पण ती स्थूल दृष्टी घेऊनच आम्ही पुढं सांगणार आहोत. लई सूक्ष्मदृष्टी घेऊन सांगत बसणार नाही, स्थूलदृष्टी घेऊन आम्ही सांगणार. जसं मिथ्या सर्पाला आधार, मिथ्या असणारा सर्प त्या सर्पाला आधार व अधिष्ठान रज्जू आहे, त्याचप्रमाणे मिथ्या जगताला आधार आणि अधिष्ठान तुझा आत्माच आहे. कळलं का? समजते का रे? अरे सर्पाला म्हणजे कल्पित सर्पाला, अध्यस्त सर्पाला आधार आणि अधिष्ठान जशी रज्जू आहे तसं कल्पित असणारं सगळं हे जगत, या जगताला आधार आणि अधिष्ठान हे दोन्ही कोण आहे? आत्माच आहे, तुझा आत्माच आहे, अशा प्रकारचा आहे असं श्रीगुरूंनी सांगितलं. आता हे जे सांगणं आहे ना श्रीगुरूंचं, हे श्रीगुरूंचं सांगणं त्याच्यात रहस्य आहे की तुझा आत्मा हाच जगाला आधार पण आहे आणि हाच आत्मा काय आहे? अधिष्ठान पण आहे. आधारही तोच आणि अधिष्ठानही तोच. आम्हाला तर आधार आणि अधिष्ठान एकच वाटत होतं, पण मध्ये आणि शब्द घातला ना, आधारही आत्माच आणि अधिष्ठानही आत्माच. हे काय रहस्य भानगड काय नेमकं? मग त्याचा रहस्याचा उलगडा करून सांगतात.
रज्जू असते का नाही, इकडं बघा दृष्टांतानं सांगतात अगोदर. रज्जू जी असते का नाही, ती रज्जू माहिती आहे ना तुम्हाला रज्जू, आणि ते रज्जूवर सर्पाचा भास होतो का नाही, हां का नाही होत. मग त्या रज्जूची 2 रूपं असतात. रज्जूची किती रूपं असतात, 2 रूपं असतात. एक रूप असतं सामान्य रूप आणि दुसरं रूप असतं विशेष रूप. नाही लक्षात आलं का तुम्हाला. आता तुम्हाला हे रज्जूचं सामान्य रूप आणि रज्जूचं विशेष रूप तुम्हाला नीट समजून सांगावं लागेल, आहे का नाही. अरे दोरी पडलेली असते आणि दोरी पडलेली असल्यावर अंधार असतो आणि अंधारातून जाताना पाहणाऱ्याला इथं काहीतरी पडलेलं आहे असं दोरीचं ज्ञान होतं का नाही. हां म्हणजे ते सामान्य ज्ञान होतं. हे काहीतरी आहे असं त्या दोरीचं ज्ञान होतं आहे. हे काहीतरी इदम रूपांना ज्ञान होतं. इदम हे जे रूप आहे ते दोरीचं रूप आहे. कुणाचं रूप आहे. आता इथं दोरीच नसेल, अंधारातून जरी चालला आणि दोरीच नसेल तर हे काहीतरी असं ज्ञान होईल का. मग हे काहीतरी आहे असं ज्ञान दोरीचंच होतं का नाही. मग हे काहीतरी दोरीचंच स्वरूप आहे, रूप आहे ते कुणाचं आहे, ते दोरीचंच आहे. त्यालाच संस्कृतमध्ये इदम म्हणतात. इदम हे दोरीचं स्वरूप आहे आणि ते सामान्य आहे, ते सामान्य रूप आहे. इदम हे रूप कसं आहे, सामान्य आहे. आणि नंतर उजेड झाल्यावर कळलं काय आहे रे, दोरी आहे कळलं. मग आता ही दोरी कळलं, दोरीचं ते सामान्य विशेष रूप आहे. रज्जुत्वानं युक्त दोरीचं ज्ञान झालं की नाही. मग जे ज्ञान झालं, ज्या रूपाचं ज्ञान झालं ते तिचं विशेष रूप आहे. समजलं का. म्हणजे दोरीची 2 रूपं असतात. एक इदम रूप आहे आणि एक रज्जू रूप आहे. बघा सामान्य रूप आणि विशेष रूप दोरीचं कळलं का, कळलं का. आता काय असतं, आता तुम्हाला नीट ते कळवून देण्यासाठी दोरीचं सामान्य रूप आणि दोरीचं विशेष रूप तुम्हाला समजून देण्यासाठी थोडंसं अजून स्पष्टीकरण. आता सामान्य रूप आणि विशेष रूप कसं ते तुम्हाला स्पष्टीकरण करून देतो. आता सर्पाचा भास झाल्यानंतर त्या सर्पाशी जे एकरूप होतं, जे रूप एकरूप होऊन जातं, म्हणजे कल्पित पदार्थाशी भ्रांतीशी, कल्पित म्हणजेच भ्रांतीनं जो दिसतो पदार्थ त्याला कल्पित पदार्थ म्हणतात. भ्रांतीच्या काळात जे रूप एकरूप होतं आणि एकरूप होऊन भ्रांतीच्या काळात सुद्धा त्या ज्या स्वरूपाची प्रतीती येते असं जे रूप असतं त्याला म्हणतात सामान्य रूप. मग रज्जूचं इदम हे सामान्य रूप आहे आणि त्या रज्जूवर भ्रांती झाल्यावर, सर्पाची भ्रांती झाल्यावर ते जे इदम रूप आहे ते भ्रांतीशी एकरूप होऊन जातं. भ्रांती कशाची झाली, सर्पाची भ्रांती झाली आणि मग त्या सर्पाशी ती एकरूप होतं ते इदम रूप आणि अयम सर्पः अशी त्याची प्रतीती येते. कशी प्रतीती येते, अयम सर्पः अशी प्रतीती येते. म्हणजे आहे ते अयम, त्याला इदम आहे, ते दोरीचं रूप आहे ते, पण सर्पाशी एकरूप झालं आणि अयम सर्पाशी त्याची प्रतीती यायला लागली. म्हणजे सर्पाशी ती एकरूप होऊन प्रतीती व्हायला लागलं. आलं लक्षामध्ये. म्हणजे जे रूप दोरीचं भ्रांतीशी एकरूप होतं आणि भ्रांतीच्या काळामध्ये सुद्धा त्या भ्रांतीशी एकरूप होऊन त्याची प्रतीती येते असं जे स्वरूप असतं त्याला म्हणायचं सामान्य रूप. त्याला काय म्हणायचं, सामान्य रूप. आणि ते इदम रूप सर्पाशी एकरूप होऊन प्रतीतीला येतं, म्हणजे भ्रांतीशी एकरूप होऊन काय होतं ते प्रतीतीला येतं. म्हणून इदम हे सामान्य रूप आहे दोरीचं. कळलं का, कळलं का. आणि दुसरं एक रूप आहे विशेष रूप, की ते विशेष रूप भ्रांतीशी एकरूप होत नाही. ते रज्जुत्व हे जे भ्रांतीशी एकरूप होतं का, सर्पाशी एकरूप होतं का, नाही. उलट त्या रज्जुत्वाची प्रतीती आली, रज्जू ही रज्जू आहे असं कळालं की सर्पच राहत नाही, सर्पच निवृत्त होऊन जातो रज्जू कळाल्यावर. म्हणजे दोरीचं जे रूप
भ्रांतीशी अभिन्न होत नाही आणि उलट ज्याची प्रतीती आली की भ्रांतीच राहत नाही, असं जे रूप आहे दोरीचं त्या रूपाला म्हणतात विशेष रूप. त्या रूपाला काय म्हणतात? विशेष रूप. समजलं का? का नाही समजलं? समजलं का? सामान्य आणि विशेष अशी दोन रूप आहेत दोरीचे. इदम रूप हे सामान्य आहे का? कारण ते भ्रांतीशी एकरूप होतं आणि भ्रांतीशी एकरूप होऊन भ्रांतीच्या काळातसुद्धा त्याची प्रतीती येते म्हणून त्याला सामान्य रूप म्हणतात. आणि रज्जू हे त्याचं विशेष रूप आहे. रज्जुत्व हे त्याचं विशेष रूप आहे का? कारण त्याची प्रतीती आली की भ्रांतीच राहत नाही. त्याची प्रतीती आली की भ्रांतीच राहत नाही आणि ते भ्रांतीशी एकरूप होतच नाही. अरे त्याची प्रतीती आली त्या रूपाची तर भ्रांती जर टिकत नसेल तर ती भ्रांतीशी एकरूप कसं काय होईल? होईल का? होणारच नाही. असं जे रज्जूचं रूप आहे त्याला विशेष रूप म्हणतात. कळलं का? एवढं कळलं का? म्हणजे बघा, रज्जूची दोन रूपं असतात. एक सामान्य रूप असतं आणि दुसरं विशेष रूप असतं. सामान्य रूप म्हणजे भ्रांतीशी एकरूप होतं आणि भ्रांतीच्या काळातसुद्धा त्याची प्रतीती येते, असं त्याला सामान्य रूप म्हणतात. आणि ज्या रूपाची प्रतीती आल्यावर भ्रांतीच टिकत नाही, ती भ्रांतीशी अभिन्न होतच नाही, असं जे रूप असतं त्याला काय म्हणतात? विशेष रूप म्हणतात. लक्षात आलं का? त्याला काय म्हणतात? विशेष रूप म्हणतात. आता हे कशासाठी सांगू लागले? याच्यासाठी सांगू लागले आधार आणि अधिष्ठान यातलं रहस्य सांगू लागले. मग दोरी बघा, दोरीच सर्पाला आधारही आहे आणि दोरीच सर्पाला अधिष्ठानही आहे. म्हणजे काय? म्हणजे आधार म्हणजे सामान्य रूप आणि अधिष्ठान म्हणजे विशेष रूप. सामान्य रूपाला आधार म्हणतात आणि विशेष रूपाला काय म्हणतात? अधिष्ठान म्हणतात. दोरीचं इदम हे जे रूप आहे ते सर्पाला आधार आहे. ते सर्पाला काय आहे? आधार आहे, आधार. आणि ते आधार जे असतं ते भ्रांतीला विरोध करत नाही. ते आधार त्या इदममुळंच सर्प भासायला लागला आहे. उलट ते त्या भ्रांतीला सर्पाला ते सहाय्यक होऊ लागलं, आधार होऊ लागले. समजतंय का? ते इदम त्याच्याशी एकरूप होऊन प्रतीतीला यायला लागले. उलट त्या सर्पाला ते सहाय्यक झाले. कोण? इदम रूप. म्हणून ते आधार आहे, ते सामान्य आहे, ते सामान्य रूप आहे. सामान्य रूप हे आधार असतं. आणि विशेष रूप जे रज्जुत्व हे जे विशेष रूप आहे ते अधिष्ठान आहे. कारण अधिष्ठानाचं ज्ञान झालं की त्याची निवृत्ती होत असते. कोणाची? अध्यस्थाची निवृत्ती होत असते, भ्रांतीची निवृत्ती होत असते. आणि ती रज्जू आहे असं कळालं की सर्पाची निवृत्ती होते. म्हणून ते विशेष रूप हे अधिष्ठान आहे. कळलं का? सामान्य रूप हे आधार असतं आणि विशेष रूप हे काय आहे? अधिष्ठान असतं. आणि सर्पाला आधार ही दोरीचं आहे सामान्य रूपानं आणि सर्पाला अधिष्ठानसुद्धा दोरीचं आहे विशेष रूपानं. दोरीचं सामान्य रूप सर्पाला आधार आहे आणि दोरीचं विशेष रूप हे सर्पाला अधिष्ठान आहे. कळलं का? कळलं का? मग हे जसं आहे तसंच बघा, आता आत्म्याचे सुद्धा दोन रूप आहेत. जसे दोरीचे दोन रूप आहेत, सामान्य रूप आणि विशेष रूप, तसं आत्म्याचे सुद्धा किती रूप आहेत? दोन रूप आहेत. कोणते? सामान्य रूप आणि विशेष रूप. आता आत्म्याचं सामान्य रूप कोणतं आणि आत्म्याचं विशेष रूप कोणतं? आता जे सामान्य रूप असेल ते आधार आहे जगाला आणि जे विशेष रूप असेल ते जगाला काय आहे? अधिष्ठान आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. लक्षात आलं का? आत्म्याचं सामान्य रूप कोणतं बघा, सांगतो तुम्हाला. आता आत्मा कसा आहे ते सांगतो. सत्यम ज्ञानम अनंतम असं वर्णन केलं आहे आत्म्याचं. आत्मा सत आहे, आत्मा चित आहे, आत्मा आनंद रूप आहे. मागे सांगितलं होतं का तो सच्चिदानंद आहे म्हणून? आत्मा सच्चित आनंद रूप आहे, आत्मा नित्यमुक्त आहे, आत्मा असंग आहे, आत्मा शुद्ध बुद्ध आहे का? असं त्याचं बरंच वर्णन केलं आहे श्रुतीमध्ये त्याचं आत्म्याचं. पण जाऊ द्या, त्याच्यातलं हे एवढं जे वर्णन आहे आत्म्याचं, असा आहे आत्मा, तसा आहे आत्मा, आत्मा चिद्रूप आहे, आत्मा आनंद रूप आहे, हे थोडं बाजूला ठेवा. त्याच्यात पहिलं जे सांगितलं आत्मा कसा आहे? सत आहे. सत म्हणजे अविनाशी. त्याला आपण सतला आपण मराठी भाषेमध्ये आहे म्हणतो. आहे. सतला काय म्हणतो? आहे. अस्ति.
आहे का नाही? अस्ति आहे ना, हां, अस्तिचंच ते सत्शब्द तयार झालेला आहे. आहे 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 म्हणजे असणं, विद्यमानत्व हा त्याचा अर्थ आहे. कळलं का? तर आत्म्याचं असणं हे सामान्य रूप आहे. आत्म्याचं असणं हे काय आहे? आत्म्याचं सत म्हणजे असणं हे सामान्य रूप आहे. आणि मग तो चिद्रूप आहे, तो आनंद रूप आहे, तो नित्यमुक्त आहे, तो असंग आहे, हे जे काही त्याचं नंतरचं आहे हे सगळं त्याचं विशेष रूप आहे. लक्षात आलं का? आपल्याला जगाचा अभ्यास झाला तो कशामुळं झाला माहिती आहे का? आपल्याला आत्म्याचं ज्ञान आहे पण सामान्य ज्ञान आहे, म्हणजे फक्त आत्मा आहे एवढंच कळतंय आपल्याला. आत्मा म्हणजे मी, आत्मा म्हणजे कोण? मी. आणि कुणाला ज्ञान आहे कोण नाही बघा असं की मी आहे म्हणून. तू काय म्हणतो? मी आहे म्हणतो, नाही म्हणतो? आहे म्हणतो. आहे म्हणजे सत. तू काय म्हणतो? मी आहे. तू काय म्हणतो? मी आहे. तू काय म्हणतो? मी म्हणजे आत्मा. म्हणजे आहे रूपानं आत्म्याचं सगळ्यांनाच ज्ञान आहे. आत्म्याचं ज्ञान नाही कोणाला सांगा ना. मी म्हणजे कोण? आत्मा. आणि त्या आत्म्याला मी आहे म्हणतात सगळेजण. म्हणजे आहे रूपानं ज्ञान आहे का ना आत्म्याचं सगळ्यांना? समजते का? आहे रूपानं ज्ञान आहे. ऐका, आहे रूपानं आत्म्याचं सगळ्यांना ज्ञान आहे म्हणून ते सामान्य आत्म्याचं रूप. आणि हे आहे जे आहे ना, आहे हे आहे सामान्य का आहे? तर हे भ्रांतीशी एकरूप होत आहे. भ्रांतीच्या काळात सुद्धा त्या भ्रांतीशी एकरूप होऊन प्रतीतीला येते. भ्रांती झाली जगाची. भ्रांती कुणाची कशाची झाली? जगाची. जगताचा हा भ्रम आहे. मग या जगातली कुठलीही वस्तू बघा तुम्ही, त्या वस्तूबरोबर ते आहे प्रतीतीला येते. ग्रंथ आहे, घट सनघटः सनपटः, सन म्हणजे आहे. घट आहे, पट आहे, बिल्डिंग आहे, गाडी आहे, जावाई आहे, सासूबाई आहे, अजून नाही गेली आहे का? हे आहे, ते आहे, अमका आहे, तमका आहे. कुठलीही वस्तूला जोडून ते आहे येतच. म्हणजे जगातल्या जगताचाच भ्रम झालेला आहे. म्हणजे सगळ्या जगातल्या वस्तूचा भ्रम झालेलाच आहे. सगळ्या जगातल्या वस्तू या भ्रांतीनंच निर्माण झालेल्या आहेत. आणि त्या प्रत्येक वस्तूशी सत हे लागून येतं, त्याच्याशी एकरूप होऊन प्रतीतीला येतं. म्हणजे सत हे आत्म्याचं स्वरूप आहे. समजा घट आहे आपण म्हणत असताना ते सत हे घटाचं स्वरूप आहे काय? ते कुणाचं स्वरूप आहे? आत्म्याचं स्वरूप आहे. आणि ते आत्म्याचं सत हे घटाशी एकरूप होऊन प्रतीतीला यायला लागले. घट ज्या काळात प्रतीतीला येतो त्या काळात ते सत घटाशी एकरूप होऊन प्रतीतीला येतं, म्हणून ते सत सामान्य रूप आहे. ते आत्म्याचं सामान्य रूप आहे. म्हणून ते सत आत्म्याचं सामान्य रूप हे सगळ्या जगाला आधार आहे. समजते का? ते सत जर नसतं तर जगतच दिसलं नसतं. दोरी जर इदम रूपानं कळली नसती तर सापच भासला नसता. समजते का? तसं सत म्हणजे हे आहे हे जर कळलं नसतं तर जगतच दिसलं नसतं. पण आत्मा आपल्याला कळत नाही असं नाही, कळतो, फक्त सामान्य रूपानं कळतो, आहे या रूपानं कळतो. आणि ते आहे हे रूप तेच ह्या सगळ्या जगाला काय आहे? आधार आहे. ते आहे हेच रूप म्हणजे आत्म्याचं सामान्य रूपच भ्रांतीशी सहाय्यक झाले आणि भ्रांतीशी एकरूप होऊन ते प्रतीतीला येऊ लागले. भ्रांतीच्या काळात जगाचा अध्यास ज्या काळात असतो त्या काळामध्ये आपल्याला ते आत्म्याचं सामान्य रूप सद्रूप आपल्याला जगातल्या प्रत्येक वस्तूशी एकरूप होऊन प्रतीतीला येते. समजून आले का नाही? काय माहिती समजायला का नाही? आता अरे सत हे कोणाचं रूप आहे? आत्म्याचं. आणि ते सद्रूप प्रत्येक वस्तू दिसत नाही का? प्रतीतीला येत नाही का? मग दुसरं काय सांगितलं? आता आत्म्याचं दुसरं एक रूप आहे विशेष रूप. बघा, आत्म्याचं दुसरं कोणतं रूप आहे? विशेष रूप आहे. ते कोणतं? चित. आता तुम्हाला सगळ्याला मी आहे वाटते.
पण मी चिद्रूप आहे, ज्ञानरूप आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, मी अज्ञानी आहे. मी आनंद रूप आहे असं कुणाला प्रतीतीला येतं का? मी आहे हे जसं आपल्याला निश्चयानं वाटतं तसं मी आनंद रूप आहे निश्चयानं वाटतं का? नाही. म्हणजे आपल्याला आत्म्याचं आनंद रूपाचं ज्ञान नाही, आत्म्याच्या चिद्रूपाचं ज्ञान नाही, आत्म्याच्या नित्यमुक्त रूपाचं ज्ञान नाही, आत्मा असंग आहे त्याचं ज्ञान नाही. फक्त आत्मा आपल्याला सामान्य रूपानं आहे या रूपानं फक्त कळलेला आहे. पण आत्मा चिद्रूप हे कळत नाही, आत्मा आनंद रूप हे कळत नाही. लक्षामध्ये. आणि ज्या वेळेला हे कळण आत्मा म्हणजे मी आणि मी चिद्रूप आहे, मी आनंद रूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, हे ज्या वेळेला कळल त्यावेळेला मग जगत दिसणारच नाही. हे ज्याला कळतं, हे सामान्य रूप ज्याला कळतं त्याला जगत दिसत नाही, ते मुक्त असतात. या सामान्य हे विशेष रूप, हे विशेष रूप ज्यांना कळतं, चिद्रूप आनंदरूप आत्म्याचं, त्यांना जगताची प्रतीती येत नाही. त्यांचा जगताचा भ्रम निवृत्त होऊन जातो. कारण हे विशेष रूप आहे. विशेष रूपाची प्रतीती आली की जगताची प्रतीती येत नाही. जसं दोरी रूपानं कळाली की सर्पाची प्रतीती येत नाही. फक्त इदम रूपानं कळाली की सर्पाची प्रतीती येते. ती इदमच सर्पाशी एकरूप होऊन प्रतीतीला येतं. तसं आत्मा जोपर्यंत विशेष रूपानं कळत नाही, फक्त सामान्य रूपानं कळतो, ते आत्म्याचं सामान्य रूपच पुन्हा जगाच्या रूपानं प्रतीतीला येतं. जगाशी एकरूप होऊन प्रतीतीला येतं. घट आहे, पट आहे, मठ आहे, झाड आहे, आमका आहे, तमका आहे, गाव आहे, नदी आहे, सूर्य आहे, डोंगर आहे, हे आहे, ते आहे, हे सगळं आहे सगळ्याशी एकरूप झालं. आहे हे आत्म्याचं सामान्य रूप आहे आणि ते जगाशी एकरूप झालं आणि जगाशी एकरूप होऊन प्रतीती यायला लागलं म्हणून ते आत्म्याचं सामान्य रूप आहे. आणि आत्म्याचं विशेष रूप चित आणि आनंद हे आत्म्याचं विशेष रूप आहे. हे जगाशी एकरूप होऊन प्रतीतीला येत नाही. आणि हेच प्रतीतीला आलं आत्म्याचं रूप, आनंदरूप प्रतीतीला आलं, चिद्रूप प्रतीतीला आलं की जगाची भ्रांतीच राहत नाही, जगाची भ्रांतीच नष्ट होऊन जाते. म्हणून चित आणि आनंद हे आत्म्याचं म्हणजे परमात्म्याचं हे विशेष रूप आहे. आणि या विशेष रूपाला अधिष्ठान म्हणतात. आत्माच आत्म्याचं सामान्य रूप जगाला आधार आहे. म्हणजे आत्म्याचं सद्रूप हे जगाला आधार आहे आणि आत्म्याचं चिद्रूप आनंदरूप हे काय आहे? हे सगळ्या जगताला काय आहे? अधिष्ठान आहे. अधिष्ठान. ह्या जगाची भ्रांती जाण्यासाठी आत्मा फक्त आहे रूपाने कळून चालत नाही, तो चिद्रूप आणि ज्ञानरूप रूपाने कळावा लागतो. म्हणजे विशेष रूपाचं ज्ञान व्हावं लागतं, तेव्हा जगाची भ्रांती जाते. जसं सर्पाची भ्रांती जाण्यासाठी सामान्य रूप ज्ञान होऊन चालत नाही, विशेष रूपाचं ज्ञान व्हावं लागतं, मग सर्पाची भ्रांती जाते. तसं आत्म्याचं चिद्रूप कळावं लागतं, आनंदरूप कळावं लागतं, ब्रह्मरूप कळावं लागतं. त्यावेळेला त्याची ब्रह्मरूपता कळाल्यावर, त्याची चिद्रूपता कळाल्यावर, त्याची आनंदरूपता कळाल्यावर जगाची भ्रांती नष्ट होत असते. म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं लागतं. कळतंय नाही? बघा, हे सांगण्यात रहस्य हे आहे की रज्जूची सामान्य व विशेष अशी दोन रूपं प्रतीत होतात. त्यात भ्रमकाली इदम म्हणजे हे काहीतरी आहे असं मंद अंधकारात प्रथम ज्ञान होतं का नाही पहिल्यांदा? अरे मंद अंधकारामध्ये रज्जूचं हे काहीतरी असं इदम रूपानं ज्ञान होतं, ते रज्जूचं सामान्य रूप. आणि ही सुंबाची दोरी आहे. ही कशाची दोरी आहे? सुंब कळतं ना तुम्हाला? असं स्वच्छ प्रकाशानं पाठीमागून जे ज्ञान होतं ते रज्जूचं काय आहे? विशेष रूप आहे. नाही समजलं का? आणि रज्जूचं सामान्य ज्ञान बघा, रज्जूचं सामान्य ज्ञान म्हणजे इदम ज्ञान. सर्पज्ञानाशी एक होऊन अयम सर्प म्हणजे हा साप आहे असं ज्ञान होतं. सामान्य रूप मिथ्या सर्पाशी अभिन्न होतं, ते विरोध करत नाही. म्हणून भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाच्या वेळीसुद्धा ज्याची प्रतीत होतं ते सामान्य रूप असतं. कळलं का? भ्रांती ज्ञानाशी जे एकरूप होतं आणि भ्रांतीच्या काळातसुद्धा जे प्रतीतीला येतं त्याला सामान्य रूप म्हणत असतात. असा नियम करण्याला काही हरकत नाही. याच्या उलट ज्या रूपाची भ्रांतिकाली प्रतीती होत नाही, ऐका, विशेष रूपाची प्रतीती भ्रांती काळात होते का? होत नाही. परंतु प्रतीती झाली असता भ्रांतीचाच काय होऊन जातो? नाश होतो. असं जे रूप असतं त्याला काय म्हणतात? विशेष रूप म्हणतात. भ्रांतिकाली रज्जूच्या विशेष रूपाची प्रतीती नसते आणि ज्यावेळी ती ही दोरीच आहे असं विशेष रूपानं प्रतीत होतं त्यावेळेला सर्पभ्रांतीच नाहीशी होते. कळलं का?
सर्पाची भ्रांतीच राहत नाही. म्हणून ज्याच्या प्रतीतीनं भ्रांती नष्ट होते ते विशेष रूप असतं. ते काय असतं? विशेष रूप असतं. त्याप्रमाणे आत्म्याचं सत हे सामान्य रूप आहे आणि चित, आनंद, कुटस्थ, नित्यमुक्त आदी हे काय ते आत्म्याचे विशेष रूप आहेत. जगत भ्रांतिकाली म्हणजे जगत भ्रांती ज्या काळात झालेली असते त्या काळामध्ये सर्व जीवांना फक्त सद्रूपाची प्रतीती असते. आत्म्याच्या कोणत्या रूपाची? सत्रूपाची फक्त प्रतीती असते. कशा रूपानं? सन्घटः सन्पटः म्हणजे घट आहे, फक्त तचा न झाला तिथं संधी होऊन आहे का नाही. व्यंजनांत संधी पुढं न आला ना म्हणून तचा न झाला, पुढं अनुनासिक आलं ना. सत्घट तचा न झाला, सन्घट सन्पट म्हणजे घट आहे पट आहे. या प्रकारे करून मी आहे, माझं शरीर आहे अशा रीतीनं सर्व मिथ्या पदार्थाशी अभिन्न होऊन सद्रूपानं म्हणजे आहे अशा रूपानं प्रतीती होते. म्हणून आत्म्याचं सत हे काय आहे? सामान्य रूप आहे. सगळ्या पदार्थाशी ते सद्रूप अभिन्नत्वानं प्रतीतीला येतं. म्हणून सत हे आत्म्याचं काय आहे? सामान्य रूप आहे. आणि सच्चिदानंद, कुटस्थ, नित्यमुक्त आदी हे त्याचं आत्म्याचं काय आहे? विशेष रूप आहे. त्याची प्रतीती येत नाही. त्याची प्रतीती आली की मग जगाची भ्रांती राहत नाही. त्या रूपानं ज्याला प्रतीती येते तो ज्ञानी आहे. चित, आनंद, नित्यमुक्त हे जे आहेत ना आत्म्याची रूपं, या रूपाने प्रतीती आली की तो काय? ज्ञानी आहे, तो मुक्त आहे. त्याला मी मनुष्य आहे अशी स्थूल सूक्ष्म शरीराचा ऐक्यरूप जो एक संघात आहे त्या संघाताच्या ठिकाणी भ्रांती राहत नाही. कळलं का? तो ज्ञानीपुरुषाला ज्याला ही प्रतीती आली आत्म्याची चिद्रूपानं, आनंदरूपानं, नित्यमुक्तादी रूपानं, त्याला देहाच्या ठिकाणी भ्रांती राहत नाही. म्हणून सच्चिदानंदादी हे आत्म्याचे विशेष रूप आहेत. सद्रूप सर्वांना प्रतीत होतं सद्रूप आहे का नाही. अज्ञानाला सगळ्यांना प्रतीतीला येतं सद्रूप, आत्म्याचं सद्रूप सगळ्या. आणि म्हणून ते सामान्य रूप आहे. आणि सच्चिदानंद आदी फक्त कुणाला प्रतीतीला येतात? ज्ञानीपुरुषाला प्रतीतीला येतात. म्हणून ज्ञात्याला प्रतीत होतं म्हणून ते विशेष रूप आहे. त्यात सामान्य रूप जे असतं त्याला आधार म्हणतात आणि विशेष रूपाला काय म्हणतात? अधिष्ठान म्हणतात. असं किंचित भेद अधिष्ठान आणि आधार आणि अधिष्ठान यांच्यामध्ये संक्षिप्त व्याकरणाने काय केलेलं आहे? आत्माच आधार आणि आत्माच अधिष्ठान. पण आत्म्याचं सामान्य रूप आधार आणि आत्म्याचं विशेष रूप काय आहे? अधिष्ठान. असा थोडासा भेद संक्षेप शरीकाराने केलेला आहे. ओम शांती शांती शांती. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री